1998 पासून सुरू असलेला हा फेमस टीव्ही शो सीआयडी घराघरात पोहोचला. त्यातलं एक भन्नाट कॅरेक्टर म्हणजे सीआयडीचे एसीपी प्रद्युमन, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे शिवाजी साटम. अपहरण, चोरी किंवा अजब अजब गुन्हे, मिस्टेरियस मर्डर यामुळे शोची लोकप्रियता कायम टिकून राहिली. आता शो सोबतच त्याचं एसीपी कॅरेक्टर सुद्धा तेवढंच मिस्टेरियस बनताना दिसतंय. याचं कारण आहे सध्या चर्चेत असणारी एक पोस्ट आहे शिवाजी साटम यांची, म्हणजे सीआयडीचे एसीपी प्रद्युमन. 17 एप्रिलला त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कुछ तो गडबड है असा एका ओळीचा आशय लिहिला, पण त्या एका ओळीने मोठा राडा घातलाय. त्याचं कारण आहे टायमिंग. आता सीआयडी प्रेमींना माहीत असेल, गेल्या काही दिवसांपासून शो मधलं एसीपी कॅरेक्टर बदलणार अशा अनेक बातम्या येत होत्या. एसीपी प्रद्युमन यांचा एका बॉम्ब ब्लास्टमध्ये मृत्यू होतो आणि त्यांची जागा पार्थ समतान याची नवे एसीपी म्हणून एंट्री होताना दिसते. त्यावर चाहत्यांना नव्या एसीपीची एंट्री फार काही रुचलेली दिसत नाही आणि एसीपी प्रद्युमन यांना पुन्हा बोलवा अशी मागणी फॅन्सकडून केली जात होती. आता त्यानंतर शिवाजी साटम यांची ही पोस्ट सीआयडी मधील खुनांइतकीच थ्रिल देणारी ठरते. त्यावर फॅन्स भारीच खुश होताना दिसत आहेत. कोणी म्हणतंय सर तुम्ही पुन्हा येताय, वेलकम बॅक, तर कुणी यू आर द बॉस ऑफ सीआयडी, एसीपी प्रद्युमन इज बॅक, व्हेरी एक्सायटेड फॉर युअर ग्रँड एंट्री सर. आता याआधी पार्थ समतानने एसीपी आयुष्मान म्हणून सीआयडी शो मध्ये एंट्री घेतल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला. लहानपणापासूनच पाहत असलेल्या फेमस शोचा भाग होतोय असं म्हणत त्याने आनंद व्यक्त केलेला. आता त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या, पण सीआयडी प्रेमींच्या मनात एक प्रश्न मात्र कायम राहिला, एसीपी प्रद्युमन शिवाय सीआयडी पाहायचं तरी कसं. शिवाजी साटम यांच्या पोस्ट नंतर तुम्हाला काय वाटतंय? एसीपी प्रद्युमन पुन्हा सीआयडी मध्ये येणार की एसीपी आयुष्मान कंटिन्यू राहणार? तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.